सर्वांना नमस्कार। आज दिनांक 2 मार्च 2025 रोजी ग्रामपंचायत कोवडी येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब भिवंडी यांच्या दिनांक 25/2/2025 रोजीच्या आदेशाने माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्या अनुषंगाने अजेंडा विविध मुदतीत प्रसिद्ध करण्यात आला होता। आज दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते 12 वाजता नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती। त्या अनुषंगाने सकाळी 10:40 सौ कुंता विष्णू पाटील यांचे नामनिर्देशन प्राप्त झालेले आहे। त्यावर सौ वैशाली अरविंद भोईर प्रभाग क्रमांक 2 यांची सूचक म्हणून स्वाक्षरी करण्यात आलेली आहे। त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार मी अर्जाची छाननी केली आणि सदर अर्ज हा मी वैध ठरवला। त्यांचा एकमेव अर्ज असल्याने मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की सौ कुंता विष्णू पाटील यांची ग्रामपंचायत कोवडी येथे सरपंचपदी बिननिवड झाल्याचे जाहीर करतो आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन, त्यांना पुढे वाटून खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मान्य सदस्य यांचे मी आभार व्यक्त करतो। सर्व पत्रकार बंधू आपण सुद्धा आभार, धन्यवाद। आजची विशेष सभा संपली असे जाहीर करतो। सौ कुंता विष्णू पाटील आज विराजमान झालेले सरपंचपदी त्यांना मी माझ्या परिवाराकडनं माझ्या पक्षाकडनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन करतो। अशाच प्रकारे जो आजपर्यंत काम झालंय, गावाचा विकास केलेला आहे, त्याच प्रकारे आज त्यावी पण तीच आम्ही अपेक्षा बाळगतो की त्यावी पण उद्या सकाळ आज काम करावा आणि गावाचा विकास करावा। बस एवढा आमच्याकडनं एक हेतू आहे की त्यांच्याकडनं एक आम्हाला अपेक्षा आहे की ते व्यवस्थित गावाचं काम करतील। आपण सरपंच होऊन गेलेला आहे, विकासाबद्दल आपण कसा काय सहकार्य करणार आहे, कसा काय विकास जोपर्यंत आजपर्यंत आमच्या गावाचा एवढ्या पंचकृषीत एकच विषय आहे की आमच्या गावाचा जो विकास झालेला आहे तो इतर कुठल्या गावामध्ये झाला नाही। आम्हाला ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या संपूर्ण परिपूर्ण आहे आणि आमचा गाव आनंदी आहे, सगळा खुश आहे की आम्ही जो प्रकारे काम करतोय त्या प्रकारे पूर्ण गाव खुश आहे। सर्वात प्रथम नवनिर्वाचित सरपंच श्री कुंता विष्णू पाटील यांना माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। तसेच पूर्ण ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच यांच्या सर्वांकडून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। आता तर असली कामं तर राहिलीच नाही की जी करू शकतो। सर्व सरपंच किंवा माजी सरपंच असतील त्यांनी सर्वांनी किंवा ग्रामपंचायत कमिटीने मिळून पूर्ण कामं जी लोकांचे प्रश्न होते ते सोडवण्याचा प्रयत्न केले आणि बऱ्यापैकी सोडवल्यात। जे बाकीची कामं राहिल्यात जी आमच्याकडून नाही झाली ते ह्या पूर्ण करतील, हा आम्हाला गॅरंटी आहे त्याची आणि त्या करून दाखवतील। आणि जे 4 वर्ष आमची कम्युनिटी सुंदर रूपाने एकमेकांना प्रतिसाद देत आहे तसे त्यांनाही आम्ही सहकार्य करू। कुठलीही गोष्ट असेल किंवा कुठला त्यांना अडचण आली कुठल्या कामात आम्ही अनुभव घेतले ते आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करू आणि त्याही जे इतर सरपंच किंवा जे होऊन गेल्यात सरपंच त्यांनी कामं केलेत त्या प्रकारे त्या करतीलच अशी आमची अपेक्षा आहे। आमच्याकडून पुन्हा एकदा त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। सर्वप्रथम मी माझ्या 1 नंबर वार्डचे आभारी आहे। 1 नंबर वार्डने आज मला या खुर्चीवर बसण्याची संधी दिली। माझे पाटील परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचली। मी माझ्या 8-9 महिन्यात जे होईल ते काम मी पूर्ण करीन एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।